आपल्या सप्ताह कार्यासाठी म्हणून बरेच बाहेरगावची मंडळी आले, तसेच आमचे पल्लेवाड साहेब पण आलेले आहेत. त्यांनी 2 मिनिटं वेळ घेऊन आमच्या सप्ताहाबद्दल बोलावं अशी त्यांना विनंती आहे. गुरुवर्य आप्पाचे चरणी आणि सर्व भाविक भक्ताच्या चरणी साष्टांग प्रणिपात. तुका म्हणे ते भजन प्रमाण काय थोरपण जाळायचे, किंवा देवे दिला देह भजना गोमटा पोया झाला फाटा जाणीव. सज्जन हो, तीर्थक्षेत्र मंडगी या गावामध्ये मी तीर्थक्षेत्र समजे, कारण या ठिकाणी आमचे गुरुवर्य अपार राहतात. संताच्याच भाषेत सांगायचं, पुढे भक्तीने धरली हाती, मागे ज्ञान वैराग्य धर्म येते, स्थिर केली जी आचेपल होती, सिद्ध आणून लावली पंथी आहे का. आप्पांनी जे भजन केलेलं आहे त्या भजनाचा फायदा काय झाला असं कोणी विचारत असेल तर मी तर म्हणेल, मुखी नाम हाती मोक्ष आयशी साक्ष भोवताची. आप्पांनी भजन केलं म्हणून हा कीर्तनकार या ठिकाणी उभा राहिलेला आहे. त्या भजनाचं मूर्तिमंत फळ आहे. असो ह्या ठिकाणी काय बोलायचं, कारण ज्या ठिकाणी मूर्तिमंत भक्ती नांदते त्या ठिकाणी मला माझ्यासारख्या पामरांनी किंवा एक सर्वसामान्य माणसांनी काय बोलावं हे माहीत सांगता येत नाही. आज एक मागणीचा दिवस आहे. आम्ही पांडुरंगाच्या चरणी आणि हनुमंतराच्या चरणी एकच मागू, देवा आम्हाला संत करता येत नसेल, आम्हाला भक्तही करता येत नसेल, तरी आम्हाला एक माणूस म्हणून जगासारखी चांगली बुद्धी दे, आणि माणसाने जे करायलाच पाहिजे ते करण्याचं सामर्थ्य आम्हाला देवच. आपण देवाशी प्रार्थना करतो. असो एक आमच्या बरं का अजून एक सांगेल की माय हे आमच्या लेकराला बघा, ऋषीला त्याचा मृदांगावर हात कसा चालतो तेवढं जर आमचं खुरप चाललं ना, आमचं तण आणि आमचं ते धान्य काढून टाकून देऊ.
हे जे गायक आहेत खरं म्हणजे आरे हालीचे विनट वीर विठ्ठलाचे सुबट, तरी हे खरं म्हणजे देवाचे दूतच आहेत. ह्यांच्या मुखातून आणि यांच्या हातातून प्रत्यक्ष देवाचे बोल आपल्यापर्यंत पोहोचत आहेत. असा सप्ताह या ठिकाणी याच्यापेक्षा चांगल्या स्वरूप याचं सप्त्याचं यावं. सगळ्यासमोर सगळ्यांची माफी मागून सांगतो की काही दिवसापूर्वी मी काही एक बोललो होतो ती सेवा मी करू शकलो नाही. सर्वांच्या चरणी प्रार्थना करतो, माफी मागतो आणि ते सेवा लवकरच करू अशी मी आश्वासन देतो. असो आमच्या नरंगल गावामध्ये सप्त्याच्या ठिकाणी एक महाराज अघटित घडलेला आहे. त्या ठिकाणी प्रत्यक्ष पांडुरंग त्या व्यासपीठावर उभा राहून, मधुसूदन महाराज म्हणजे पांडुरंगाचं रूप आहे, त्यांनी सांगितलं की बाबा माझं इथं घर नाही. आणि त्याच्याही पेक्षा पुढे जाऊन सांगतो तुम्हाला जर ते नवत नसेल तर त्याच पांडुरंगाने परमेश्वर महाराजांनी 11,000ची देणगी दिलेली आहे. खरं म्हणजे तिथूनच आमच्या त्या पांडुरंगाच्या कोणाच्याही ध्यानीमनी, अगदी देवाशम सांगतो, आमच्या कोणाच्याही ध्यानीमनी नव्हतं की त्या ठिकाणी पांडुरंगाचं मंदिर उभा करावं, की आमची कोणाची हिंमत होत नव्हती बरं त्या गावामध्ये. खरं सांगतो मी, कारण आपण जर मांडलं आणि ते नाही झालं, सिद्धीला गेलं किंवा नाही सुरुवात झाली तर आपला अपमान होईल किंवा काही, पण देवानीच ती इच्छा व्यक्त केलेली आहे. आता ह्या ठिकाणी मी आपल्याला एकच मागेल, आज मागणीच्या दिवशी नरंगल शिवारामध्ये जमिनीच्या रूपाने जे नरंगलचे आहेत, नरंगलचे नागरिक आहेत शिवाराच्या रूपाने, त्यांच्याकडे तर आम्ही हक्काने येऊ. तुमच्या चरणी एकच प्रार्थना करू, कृपा करून आजच्या मागणीच्या दिवशी तुम्ही आम्हाला एकच